हॅलो गाईज, तर स्वागत आहे तुमचं आपली या यूट्यूब चॅनलवरती. मित्रांनो, चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा आणि अशाच नवनवीन अपडेट्स आपल्या चॅनलवरती पाहत राहा. चला तर मग व्हिडिओकडे बोलूयात. तर आता इथे इंद्रा जो आहे तो विक्रांतची कॉलर पकडत विक्रांतला जाब विचारत असतो. पण विक्रांत जो आहे तो सगळ्यांना म्हणत असतो की हे पहा, मी असं नाही केले, मी असं काही नाही आहे केलं, तुम्ही माझ्यावरती विश्वास ठेवा. पण त्याच्यावरती कुणीही विश्वास ठेवायला तयार होत नाही, कारण इंद्राकडे आता प्रूफ म्हणून त्याचं घड्याळ देखील मिळालेलं आहे. तर आता इंद्राने त्याचं घड्याळ सगळ्यांसमोर दाखवलेलं आहे. हे घड्याळ बुवांच्या शर्टवरती पडलेलं होतं. ज्यावेळी विक्रांतने बुवांना ॲम्ब्युलन्सच्या बाहेर ढकललं त्यावेळी त्याचं घड्याळ तिथेच पडलं होतं आणि त्यामुळेच त्याच्या हातात त्याचं घड्याळ नाही आहे. हे सगळं बोलल्यानंतर आता विक्रांत जो आहे तो आता सावध होतो, कारण आता त्याला कळलं आहे की आता इंद्राकडे सगळे पुरावे आहेत. आता तो लगेचच त्याच्या आईकडे जातो आणि आईला सांगू लागतो की आई, हे बघ, या इंद्राला सांग ना समजावून की मी असं काहीही केलेलं नाही आहे. तर त्यावेळी आई जी आहे ती लगेचच विक्रांतवरती हात उचलते आणि त्यानंतर त्याला जाब विचारू लागते की विक्रांत, तू असं का केलंस, का वागलास, तू का त्यांच्या जीवाशी खेळलास, तुझं काय बिघडवलं होतं त्यांनी, सांग ना निर्लज्ज, असं म्हणत आई रडत असते आणि विक्रांतला दोन्हीही कानफडात मारत असते. तर आता हे पाहून इथे इंद्रा जो आहे तो लगेचच विक्रांतकडे येतो आणि विक्रांतला पुन्हा कॉलर पकडत सगळ्यांसमोर नेतो आणि पुन्हा त्याला जाब विचारू लागतो. त्यावेळी आबा जे आहेत ते फक्त पाहत राहतात, कारण आबांना तर आता काहीच कळत नसतं. इकडे इंद्रा जो आहे तो प्रचंड तापलेला असतो आणि विक्रांत जो आहे तो शांतच असतो, पण सगळ्यांसमोर तो म्हणत असतो की नाही, मी निर्दोष आहे. त्यावेळी आता इथे आबांना दोघांच्यामध्ये काहीच कळत नसतं. त्यानंतर इथे मालतीही हे सगळं पाहत उभी राहिलेली आहे. मालतीलाही खूप मोठा धक्का बसलेला आहे की विक्रांतने त्यांचा जीव घेण्याचा प्रयत्न केला. तर त्यावेळी आता इकडे इथे इंद्रा जो आहे तो सांगू लागतो की याने बुवांना हॉस्पिटलमधून गायब केलं आणि त्यानंतर चालत्या ॲम्ब्युलन्समधून त्यांना स्ट्रेचरवरतून बाहेर ढकलून दिलं. एवढं सगळं झाल्यानंतर ते घड्याळ तिथं पडलं होतं. तर त्यानंतर हे सगळं ऐकत असताना आता सगळ्यांना वाटतं की हे किती भयानक आहे आणि विक्रांत असं सगळं वागू शकतो. तर यावरती आता कोणाचा विश्वासच बसत नाही आहे. त्यांना धक्काच बसतो या सगळ्या गोष्टीचा. तर आता इंद्रा बोलतो की अशा माणसाला माझ्या घरामध्ये जागा नाही, असं म्हणत इंद्राने आता विक्रांतला कॉलर पकडत बाहेर खेचत आणलेला आहे आणि पायऱ्यांवरतून ढकलून दिलं आहे. आणि त्यावेळी तो त्याला सांगत आहे की तुझी या घरात राहण्याचीही लायकी नाही. तर आता इंद्राने त्याला फार तोंडातही दिलेले असतात. तर त्यानंतर आता उर्मिलाला हे सगळं पाहवत नाही आणि उर्मिला बोलते की हे पहा भाऊजी, त्याने जर असं काही केलं असेल तर त्याला माफ करा, त्याच्याकडून चूक झाली, त्याला एक संधी तर द्या. तर आता इथे इंद्रा बोलतो की नाही, चुकीला माफी नाही आणि अशा चुकीला तर अजिबात माफी नाही. त्यानंतर इकडे विक्रांत जो आहे तो आणखीनही गप्प असतो आणि थोड्याच वेळानंतर आता इंद्राने ठरवलेलं आहे की या विक्रांतला या त्याच्या केलेल्या कृत्याची सजा तर मिळालीच पाहिजे. तर त्याने पोलिसांना तिथे बोलावलेलं आहे. पोलीस देखील तिथे आलेले असतात आणि पोलीस आल्यानंतर आता इथे विक्रांतच्या आईला खूप भीती वाटते. तिच्या मुलाला असं पोलिसांच्या हवाली करण्यासाठी कोणत्याही आईचं मन हे धजावत नाही आणि आई हे रडत असते. त्यावेळी मात्र आता इथे आई म्हणत असते की का वागलात विक्रांत, तू असं का वागलात. तर त्यानंतर आता इथे विक्रांत बोलू लागतो की इंद्रा, हे बघ, आत्तापर्यंत तू जे काही बोललाय ते सगळं काही मी ऐकून घेतलं, पण आता माझी बारी. तर त्यावेळी आता विक्रांत बोलतो की हे बघ, मला माहिती होतं की तुम्ही कोणीही माझ्यावरती विश्वास ठेवणार नाही आणि तुला काय वाटतं, एक घड्याळासारख्या आणखी घड्याळ होऊ शकत नाही आहे का, फक्त माझीच घड्याळ तुला मिळाली. असं नाही आहे इंद्रा, हे बघ, तुला वाटत असेल की ते माझं घड्याळ आहे, पण माझं घड्याळ माझ्याकडे आहे. असं म्हणत आता इथे विक्रांतने त्याचं घड्याळ खिशातनं काढलं आणि इथे इंद्रासमोर ठेवलं आणि त्यावेळी आता राणीलाही धक्का बसतो की अरे, हे घड्याळ विक्रांतकडे आहे, म्हणजे नक्की हे सगळं काय आहे. तिलाही आता काही कळत नाही आणि इंद्रालाही काही कळत नाही, कारण आता हे दुसरं घड्याळ विक्रांतकडे आलं कसं. जर विक्रांतने हे सगळं केले म्हटल्यानंतर विक्रांतकडे ते घड्याळ आलं कसं.
आणि त्यावेळी आता इथे आबाही शॉक होतात की जर विक्रांतचं घड्याळ त्याच्याकडेच आहे तर मग हे सगळं त्याने केलंच नसावं असा प्रश्न आता सगळ्यांना पडू लागतो. त्यावेळी विक्रांत बोलतो की आता मी तुझं सगळं काही ऐकून घेतलं, आता तुला माझं ऐकावं लागेल. माझ्यावरती कोणी विश्वास ठेवला नाही, त्यामुळे आता मी निर्दोष आहे हे मला सिद्ध करावंच लागेल. तर त्यावेळी मालती आणि आबा विक्रांतकडे एकटक पाहत असतात, कारण आता विक्रांत काय बोलणार हे सगळ्यांना ह्याची उत्सुकता लागलेली असते. आणि इथे उर्मिलाला तर आता खूपच मजा येते, कारण तिला वाटत असते की अरे वा, विक्रांतने तर हेच चांगलंच काम केले. तर त्यावेळी आता इथे इंद्रा जो आहे तो घड्याळाकडे पाहतच असतो, पण त्याला कळत नसतं की हे असं कसं काय. त्यानंतर विक्रांत जो आहे तो बोलतो की तुला वाटतं ना मी त्या दिवशी ऑफिसमध्ये नव्हतो. तर त्यावेळी विक्रांत जो आहे तो तिथे ऑफिसमध्ये गेल्याचं फुटेज दाखवतो. त्याची कार तिथे ऑफिसमध्ये पार्क होती हेही दाखवतो. आणि त्यानंतर आता इथे राणी आणि इंद्राला कळत नाही की याने हे सगळं कसं मॅनेज केलं असेल. तर त्यावेळी आता विक्रांत सगळे पुरावे आबांना दाखवतो. तो ऑफिसमध्ये होता याचे देखील पुरावे दाखवतो. आणि त्यावेळी तो केटीलाही प्रश्न विचारतो की तुम्ही जेव्हा ऑफिसमध्ये आला होतात तेव्हा तुम्ही दरवाजा नॉक केला, पण मी दरवाजा उघडला नाही, कारण त्यावेळी मी मीटिंगमध्ये होतो. आणि त्यानंतर तुम्ही दुसऱ्या वेळेस आलात त्यावेळी मी वॉशरूममध्ये होतो. मला सांगा तुम्ही वॉशरूम पाहिलं होतं का? तर आता केटी नकार देतात. आणि त्यावेळी विक्रांत बोलतो की मग तुम्ही असं कसं ठरवलं की मी ऑफिसमध्येच नाही आहे? तर त्यानंतर आता इकडे विक्रांत जो आहे तो बोलतो की ठीक आहे इंद्रा, तुला वाटत होतं ना की माझ्या हाताला हे काय लागले, हा अपघात नाही आहे, तुला असंच वाटत होतं ना? थांब, मी कर्मचाऱ्यांनाही बोलावले आहे. असं म्हणत आता इथे फॅक्टरीमधल्या काम करणाऱ्यांना विक्रांतने इथे घरी बोलावलं होतं. आणि त्यांना जाब विचारला होता की हे सगळं माझ्या हाताला कसं लागलं तुम्हीच सांगा. तर आता ती माणसं सांगू लागली विक्रांत सरांना फॅक्टरीमध्ये हे लागलं आहे. ज्यावेळी कामगारासोबत मागच्या वेळीसारखी चूक होत होती, त्यांच्याबरोबर अपघात होत होता, त्यावेळी विक्रांतने तो अपघात थांबवला आणि त्यांच्या हाताला ती जखम झाली. तर आता इथे कामगार देखील खोटं का बोलतील म्हणून आबा त्यांच्यावरती विश्वास ठेवतात. आणि त्यानंतर विक्रांत बोलतो की ठीक आहे. तर आता विक्रांत बोलतो की आबा, एवढं सगळं मी दाखवूनही आणखीनही जर तुम्हाला मीच याबद्दल दोषी वाटत असेल तर ठीक आहे, मला तुम्ही पोलिसांच्या हवाली करा. तर आता विक्रांत इथे पोलिसांसमोर जातो आणि उभा राहतो. पोलिसांना बोलतो की चला, आपल्या घरचे जर आपल्यावरती विश्वास ठेवत नाही आहे तर इथे राहून काय फायदा, चला मला तुम्ही अटक करा. असं म्हणत आता इथे विक्रांत जो आहे तो पोलिसांसमोर हात पुढे करतो. आणि त्यावेळी पोलीस जे आहे ते गप्पच असतात. आणि इकडे इंद्राही गप्पच असतो, कारण त्याला विक्रांतचं काही कळतच नसतं. आता इथे पोलिसांनी त्याला अटक केली नाही म्हणून विक्रांत जो आहे तो खाली बसतो. आणि आता इमोशनली ब्लॅकमेल तो करू लागतो. तो सगळ्यांना इमोशनली ब्लॅकमेल करतो की कदाचित माझ्या डोक्यावरती बापाचं छत्तर असतं तर माझ्यासोबत असं झालंच नसतं. कुठलाही बाप आपल्या मुलाला असं होताना पाहू शकला नसता. आणि खूप फरक पडतो आबा. तर आता आबा पुढे येतात. आबा पुढे आल्यानंतर विक्रांतच्या बोलण्यामुळे आबांना खूप वाईट वाटतं की विक्रांत आता खरंच खूप हे झालेलं आहे, अस्वस्थ झालेला आहे इंद्राच्या वागण्यामुळे. तर आता इथे आबा जे आहे ते विक्रांतला बोलतात की विक्रांत, हे बघ, मी तुला खूप माया लावली रे, असं बोलू नकोस, मी तुला माझ्या मुलाप्रमाणेच वाढवलं आहे. तर आता इथे विक्रांत बोलतो की नाही आबा, मुलाप्रमाणे आणि मुलगाच याच्यात खूप फरक आहे आबा. तर त्यावेळी आता इथे आबा जे आहे ते फारच विक्रांतच्या बोलण्यामुळे इमोशनल झाले आहेत. त्यांना वाईट वाटते की कदाचित आवाज कुठेतरी कमी पडले असतील म्हणून विक्रांतच्या तोंडातून असे शब्द निघाले. तर आता बाप नाहीये म्हणून विक्रांतच्या डोळ्यात अश्रू आलेत. त्याचंच इथे मालतीला आणि आबांना वाईट वाटतं. आणि त्यानंतर ह्याच्याच बोलण्यामुळे रत्नाई देखील हुमसून हुमसून रडू लागतात. आणि त्यानंतर इथे आबा जे आहे ते बोलतात की हे बघ विक्रांत, यात तुझी काहीच चूक नाही आहे, चल तुला कोणीही दोषी ठरवणार नाही. तर त्यानंतर आबा जे आहे थोड्या वेळाने इथे पोलिसांसमोर येतात. त्याआधी विक्रांत जो आहे तो बोलतो की आबा, माझ्या बोलण्यामुळे तुम्हाला काही वाईट वाटलं असेल तर मला माफ करा, पण माझ्या मनात तुमच्याबद्दल खूप रिस्पेक्ट आहे. असं म्हटल्यानंतर आबा जे आहे ते त्याच्या हातावर हात ठेवतात. ते पोलिसांकडे येतात आणि बोलतात की माफ करा, आम्ही तुम्हाला इथे बोलावलं काहीही तपास न घेता, आम्हाला माफ करा, तुम्हाला इथे येण्यासाठी कष्ट घ्यावे लागले, पण तुम्ही जाऊ शकता, खरं तर यात आमची चूक आहे. तर आता इथे पोलिसांची ते माफी मागतात आणि तिथून त्यांना पाठवून देतात. आणि त्यानंतर कामगारांना देखील पाठवून देतात. तर आता आबा इकडे इंद्राकडे येतात आणि इंद्रावरती ओरडू लागतात. इंद्राला बोलतात की इंद्रा,
तुला हे सगळं करायचं होतं तर तुला आमच्या कोणाच्या कानावर घालावंसं वाटलं नाही? तू सगळ्यांसमोर असा तमाशा का केलास? तू सगळ्यांसमोर विक्रांतची कॉलर पकडलीस, त्याला घालून पाडून बोललास, त्याच्याशी कसं वागलास हे तुला शोभतंय का इंद्रा? तर त्यानंतर आता इथे उर्मिला खुश झालेली असते. आबांचे बोलणे आता इंद्रा खात असतो आणि राणीला मात्र वाईट वाटते, कारण तिने खरंच ॲम्ब्युलन्समध्ये विक्रांतलाच पाहिलं होतं. पण आता इथे विक्रांतने खूप चांगल्या प्रकारे त्याला निर्दोष सिद्ध केले आहे. त्यामुळे इंद्राला देखील काहीही बोलता येत नाही. त्यानंतर आता हा विक्रांत जो आहे तो पुढे येतो आणि बोलू लागतो की आतापर्यंत तुम्ही सगळे मला विचारत होतात की तुझ्या हाताला काय लागले. तर त्यावेळी विक्रांत बोलतो की मी तुम्हा सगळ्यांना उत्तर दिले माझ्या प्रश्नांची. आता मला इंद्राकडून एक उत्तर हवं आहे की त्याच्या हाताला हे काय लागले. तर आता हा प्रश्न विचारल्यानंतर इथे इंद्रा गप्प बसतो आणि त्यानंतर उर्मिला देखील म्हणते की हा बोला ना भाऊजी, काय झाले तुमच्या हाताला हे? तर त्यावेळी आता इथे इंद्राच्या लक्षात येतं की फक्त राणीसाठी त्याने स्वतःचा हात जो आहे तो फोडून काढलेला आहे, कारण त्याच हाताने त्याने राणीवरती हात उचलला होता म्हणून. तर आता हेच उत्तर इथे विक्रांतला अपेक्षित होतं आणि तो सारखा प्रश्न विचारत होता. तर मित्रांनो, आजचा भाग इथे संपलेला आहे. तर पुढील प्रोमोमध्ये आपल्याला असं काही पाहायला मिळणार आहे की विक्रांत बोलतो की तुम्हा सगळ्यांना आम्ही या घरामध्येच नको आहेत ना, चल उर्मिला, आत्तापासून आपण हे घर सोडतोय. असं म्हणत विक्रांत आणि उर्मिला दोघेही जण हे घर सोडून जायला निघालेले असतात. तर आता इकडे मालती राणीकडे येते आणि बोलते की हे सगळं फक्त तुझ्यामुळे झालं आहे, आमचं घर फक्त तुझ्यामुळे फुटलं आहे. आणि त्यानंतर थोड्याच वेळात रत्नाई देखील राणीकडे येतात. रत्नाई देखील आल्यानंतर राणीला बोलतात की मी तुला खूप चांगलं समजलं होतंस, पण नाही, तू खूप वाईट निघालीस. असं म्हणत रत्नाईने देखील तिच्या कानाखाली मारली आणि त्यानंतर राणी जी आहे ती रडत असते. तर आता राणी रडत असतानाच इथे ती लगेचच इंद्राला मिठी मारते आणि इंद्रा बोलतो की हे बघ राणी, कुणी काहीही बोललं तरी माझा तुझ्यावरती पूर्ण विश्वास आहे, तू काळजी करू नकोस, मी तुझ्या सोबत आहे. असं म्हणत आजचा भाग इथे संपलेला आहे. पुढील भाग नक्की पहा, खूप इंटरेस्टिंग आहे, तुम्हाला नक्की आवडेल.